शेतकरी बंधूंनो, फळ पिकामध्ये जास्त पैसे देणारे सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे डाळिंब. डाळिंब हे जगामध्ये एक 2-3 देशामध्ये होतं, त्यातल्या त्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त डाळिंब होतं. आणि भारतामध्ये त्यातल्या त्यात नाशिक, सोलापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड प्रामुख्याने जास्त होते. आणि आता इतरत्रही डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने हे सिद्ध करून दिलं आहे की डाळिंबामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्याने डाळिंबाची रोग प्रतिकारशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे फवारणी कमी लागते, उत्पन्नात दुपटीने वाढ होते. त्याला फळांना चकाकी, कलर अतिशय चांगल्या पद्धतीने येतो आणि एक्सपोर्ट होणारं फळ म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ शेतकऱ्याला मिळतं. संतुलित खतांच्या मात्रा दिल्यामुळे पाणी कमी असून देखील पारंपरिकपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढतं हे आज आपल्याला दाखवायचं आहे. फळांची संख्या झाडावर 125 ते 150 पर्यंत या तंत्रज्ञानामुळे लागते हे दिसून आलेलं आहे. फळांची संख्या ही 125 ते 150 असून वजन हे 300 ते 400 ग्रॅमपर्यंत त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल. एका झाडापासून 2 ते 2.5 कॅरेट म्हणजे साधारण 40 ते 50 किलो एका झाडापासून उत्पन्न मिळाल्याचं आजच्या शेतकऱ्यांच्या मुलाखतीतून आपल्याला दिसेल. डाळिंबामध्ये एका झाडावर फळांची संख्या जर 60-65च्या वरती गेली तर फळाचं वजन हे मिळत नाही. परंतु पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा दिल्यानंतर 100 ते 125 फळं शेतकऱ्याला लागलेली दिसत आहे. आणि त्या 100 ते 125 फळं म्हणजे 60-65च्या वरती लागूनही त्याचं वजन हे 300 ते 400 ग्रॅम मिळालेलं आहे. माझ्याकडे 8 एकर शेती आहे. माझे वडील एसटी ड्रायव्हर होते. आणि आम्ही काही दिवसानंतर ही शेती तिथं आम्ही सटाण्याला राहत होतो. तिथं नंतर आम्ही डेव्हलप केली. कोरडवाहू शेती होती. मग डाळिंब लागवड केली. त्यानंतर 2010 साली माझा मित्र म्हणजे चुलत भाऊच आमचा, त्याने पाटील बायोटेक तंत्रज्ञान ह्या डाळिंबामध्ये वापरायला सुरुवात केली. मग फेब्रुवारी 2010ला मी लागवड केली. मग त्या पद्धतीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी पहिल्या वर्षी फेब्रुवारीला मी लागवड करून सुरुवातीपासूनच ते पाटील बायोटेक वापरायला सुरुवात केली. आणि माझ्याबरोबर बऱ्याच लोकांनी आमच्या भाऊबंदकीत किंवा मित्र यांनी बऱ्याच गावात लागवड आहे. पण त्यांचे अजून 2-2 वर्षाचे झाड माझ्याबरोबर लागवड करून बार धरलेला नाही, त्यांची वाढ नाही. आणि मला मागच्या वर्षी जवळजवळ 150 जाळी उत्पन्न मिळालं. आणि यावर्षी आता जे लोक बोलतात की मी कोणाला सांगितलं की माझं 2 वर्षाचं झाड आहे, तर ते म्हणतात हे 2 वर्षात नाही, हे 4 वर्षाचं 5 वर्षाचं झाड आहे. याची ग्रोथ, याच्यात ताकद, पिकअप सगळ्या गोष्टी याच्यामुळे. याला कारणच एक की मी सुरुवातीपासून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ज्यांनी जसं सांगितलं सुरेश साहेब आणि चव्हाण साहेबांनी वेळोवेळी त्यांच्या मिटिंगा अटेंड करून जे मार्गदर्शन केलं, बेसर डोस, कॅलनेट रिलीजर, ह्युमॉल सुरुवातीपासून जसं जसं ड्रिचिंग सांगितलं त्या पद्धतीने मी करत गेलो. त्याचा मला आज फायदा मिळतो आहे. आज माझ्याकडे हे धरलेला प्लॉट हा 500 झाडांचा आहे. त्याच्यात मला जवळजवळ मला तर काही अजून त्याच्यातला खूप अनुभव नाही किती येईल, पण आजूबाजूचे जाणकार शेतकरी सांगतात की इथं 500 जाळी येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला याच्यापासून फार झाडात डेव्हलपमेंट आहे आणि मी भरपूर उत्पन्न आहे. आणि आता जे व्यापारी आला त्यांनी पण सांगितलं की मला फार शायनिंग आहे, एकदम स्टोरेज आहे, हे झाड पण 4-5 वर्षाचं आहे. की तसं मी त्यांना सांगितलं की अरे बाबा हा दुसराच बार आहे, 2 वर्षाचं झाड आहे. दुसऱ्या वर्षाचा जर विचार केला, दुसरा बार आहे हा, त्याचे जे साईज आणि बघितलं की 70-80 फळं आहेत त्याला आणि एक सारखी साईज आहे. असं की व्यापारी पण आले की त्यांनी बोलले की याच्यात रिटर्न माल हा निघणारच नाही. या हिशोबाने त्यांनी जे चॉईस केलेला आहे माल, त्याच्यामुळं मला त्या तंत्रज्ञानात इतकं हे वाटलं की 70-80 फळ असल्यामुळे आणि एक सारखी साईज असल्यामुळे फारच वजन पण 300-350 ग्रॅम
काही 400 ग्रॅमपर्यंत आहे एकसारखं. त्याच्यामुळे याच्यापासून खूपच फायदा आहे. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरायला काहीच हरकत नाही. आणि मला ह्युमॉल कॅलनेट रिलीजरमुळे माझ्या या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे खर्चात पण बचत झालेली आहे. माझ्याबरोबरच्या पर प्लांट लोकांनी 80 ते 90 रुपये खर्च केलेला आहे आणि माझा खर्च आहे तो 60 ते 65 70 रुपयापर्यंत. त्याच्यात आणि मला जे त्यांच्यापेक्षा 10 किलो ते 12 किलो माल जास्त मिळालेला आहे. आणि खर्चाचा जर विचार केला तर 500 झाडांमध्ये जर 10 किलो माल वाढत असेल तर माझा फारच फायदा आहे. डाळिंबाची शेती करण्याचं जी माझी अपेक्षा होती, परंतु परंपरागत शेती करण्यापेक्षा तंत्रज्ञानाची जोड घ्यावी यासाठी मी त्या शोधात होतो. तर मग मला पाटील बायोटेकचं नाव ऐकून होतो आणि तंत्रज्ञानाची एक दिशा कशी मिळेल याच्यासाठी मी मार्गदर्शनासाठी शोध घेतला. तेव्हा मला सूर्यवंशी सर, राजेश सूर्यवंशी पाटील बायोटेकचं काम करतात, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. झाडाचं अंतर तर मी 14 बाय 10चं घेतलेलं आहे. झाडाची रोपाची जी संख्या आहे ती एका एकरामध्ये 340 आहे. आणि नंतर मग त्यांना प्रत्यक्ष मी प्लॉटर बोलवलं आणि कशा पद्धतीने काय दिलं पाहिजे हे त्यांनी मला मार्गदर्शन केलं. नंतर त्याच्यामध्ये हुमाल, रिलीजर, कॅलनेट ते द्यायला सांगितलं. सूर्यवंशी साहेबांनी सुरुवातीलाच मला बेसल डोस द्यायला सांगितला. बेसल डोस हा कंपनीकडून मी बायोडाटा मागवला आणि त्यानुसार मी दिलेला आहे. या सर्व तंत्रज्ञानाची जोड घेतल्यानंतर झाडावरची फळांची संख्या जर बघितली अतिशय समाधानकारक आहे. 60 ते 70 फळं एका झाडावर मिळत आहेत. झाडाचं वय जर बघितलं फक्त 3 वर्षाचं आहे आणि 3 वर्षानंतर हा पहिलाच बार आहे. पहिला बार आता बागायतदारांच्या म्हणण्यानुसार पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही, परंतु पाटील बायोटेकचं जे आपण तंत्रज्ञान वापरलेलं आहे, बेसल डोसेस, लिक्विड डोसेस, पारंपरिक शेतीत करत असताना एका झाडासाठी जवळजवळ 50 ते 60 रुपये खर्च येतो. परंतु आपल्याला जर उत्पादन क्षमता वाढवायची आहे त्याच्यासाठी जवळजवळ पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर, मटेरियल डोसेस वापरल्यानंतर आपल्याला प्रति झाडासाठी 20 ते 25 रुपये म्हणजे जवळजवळ 85 रुपये आपण खर्च धरून चालू. आणि याच्यानुसार खर्च येतो आणि एका झाडापासून जे 5 किलो उत्पादन मिळणार होतं आपल्याला पहिल्या वर्षासाठी ते आता 10 ते 12 किलो मिळेल अशा अपेक्षेने आज झाडावरची संख्या दिसते. इतर शेतकरी बांधवांनीसुद्धा पाटील बायोटेक या तंत्रज्ञानाचा अवश्य लाभ घ्यावा, मार्गदर्शन घ्यावं आणि उत्पादनात कशी भर पडेल याबाबतीत सर्व काही विचार करून शेती जर केल्यास निश्चितच फायद्याची शेती आपल्याला मिळवता येईल. माझ्याकडे 20 एकर जमीन आहे. आत्तापर्यंत मी संपूर्ण जमीन पारंपरिक पद्धतीने करत होतो. पारंपरिक पद्धतीने शेती करताना ती आर्थिकदृष्ट्या तोट्यात जात असल्यामुळं याच्यातून काहीतरी आपल्याला शेतीमधून उत्पन्न मिळावं, भरघोस उत्पन्न मिळावं यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार करून मी डाळिंब शेतीकडे वळलो. आणि डाळिंब शेती करत असताना मी सुरुवातीला 300-350 झाडं लावले. या झाडापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून मी सुरुवातीपासून याची चांगली मेहनत केली. औषधं, खतं वगैरे दिले आणि 1-2 वर्षामध्ये माझा बाग धरण्याच्या परिस्थितीमध्ये तयार झाला. आणि बाग धरताना याच्यामध्ये डाळिंब पीक तसं फार रिस्की आहे आणि याच्यामधून फार आर्थिक तोट्यामध्ये जाऊ शकतो. म्हणून आपल्याला कुठंतरी चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि या डाळिंब पिकामधून पैसेही चांगले मिळावेत म्हणून मी विचारांती काही मित्रमंडळींनी सल्ला दिला का तुम्ही पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचा वापर करा, चांगलं उत्पन्न मिळेल. आणि कंपनीच्या लोकांनी येऊन आमची बागेची पाहणी केली,
माती परीक्षण वगैरे करून घेतलं. मी पाटील बायोटेक घेतल्यामुळं मी त्यांच्या शिफारशीनुसार खतं वगैरे दिले, औषधं त्या पद्धतीनं दिली आणि त्याचा परिणाम अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा पाणी कमी असूनसुद्धा माझा माल जवळजवळ चांगल्या स्टेजला आला आणि मला पैसेही भरपूर मिळतील अशी मला शाश्वती वाटते. माझे हा जो बाग आला, जो फळाची साईज वगैरे झाली, ही चांगल्या प्रकारची साईज झाली, हे फक्त पाटील बायोटेकमुळं झालेले आहे. ही मी आवर्जून आपणाला सांगू इच्छितो. माझा पहिला बार मागच्या वर्षी धरला होता. त्यावेळेस मी माझ्या पारंपरिक मित्रमंडळीच्या सल्ल्यानुसार त्याला ते नियोजन केलं. तर त्यावेळेस माझा बागही कमी फुटला, माल कमी निघाला. त्याची आम्हाला थोडीशी खंत होतीच आणि मग याच्यामधून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही चालू वर्षी पाटील बायोटेकचा तंत्रज्ञान स्वीकारलं आणि आज माझ्या बाग मागच्या वेळेपेक्षा माझ्या प्रत्येक झाडावर आज 70-80 फळं आहेत. काही झाडावर 150 ते 200पर्यंत फळं आहेत आणि सर्वांची साईजसुद्धा चांगली झालेली आहे. जवळजवळ 400 ग्रॅम ते 500 ग्रॅमच्या दरम्यान माझ्या सर्व फळांची साईज झालेली आहे आणि हे सर्व झालं हे पाटील टेक्नॉलॉजीमुळंच हे सगळं घडलेलं आहे. माझी साईज त्या मानाने 1 नंबरची आहे आमच्या परिसरामध्ये. आत्तापर्यंत मी या बागेमध्ये माझ्या संपूर्ण झाडाला आज कुठंही धब्बा वगैरे स्पॉट वगैरे काही आलेलं नाही. कलरही चांगला आला आणि उत्पन्न जर म्हणाल तर आत्तापर्यंत मी माझ्या 300 झाडामध्ये मी आत्तापर्यंत 70 कॅरेट माल काढलेला आहे आणि अजून एक 150-200 कॅरेट माल माझा निघावा याची मला शाश्वती खात्री वाटते. आणि आज जो माल आत्तापर्यंत पाठवला मार्केटमध्ये 80 रुपयापासून 140 रुपये किलो पर्यंत माझ्या मालाची विक्री झालेली आहे आणि यापासून मला जवळजवळ प्रत्येक झाडापासून साधारणतः 1800 ते 1800 रुपयापर्यंत माझं सरासरी प्रत्येक झाड मला उत्पन्न मिळणार आहे. की आमच्यासारख्या अवर्षणग्रस्त भागामध्ये सुद्धा आम्हाला याचे रिझल्ट मिळाले. म्हणून मी सर्वांना सांगेन कमीत कमी आपण 1 अर्धा एकर 1 एकरा आपण तुलनात्मकदृष्ट्या विचार करून मग त्याचा फॉलोअप घ्यावा असं मी सर्वांना सांगेन. का सर्वांनी बहुतेक शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा आणि त्याचा फायदा घ्यावा. संपूर्ण भारतामध्ये व्हायरस व बुरशी या रोगांवर पाटील बायोटेकने कमी खर्चात शेतकऱ्यांना अरेना चॉकलेटच्या माध्यमातून एक चांगला पर्याय दिलेला असून यामध्ये पिकांच्या संरक्षणाबरोबर मालाची गुणवत्ता शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे. तसेच पिकांचे होणारे नुकसान थांबत आहे व त्यामुळे हातात जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत आहे. असे एक क्रांतिकारी उत्पादन अरेना चॉकलेटच्या माध्यमातून पाटील बायोटेकने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे उत्पादन आता संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेत हजर झालेलं आहे. आसाममध्ये चहा कॉफीमध्ये याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळत आहेत.